राज्यातील गृह विभागाने पोलीस दलात आज दिनांक 31 जानेवारी रोजी 44 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत। त्यामध्ये ऑक्टोबर 2022 मध्ये नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या जागी शहाजी उमाप यांनी पदभार स्वीकारला होता। त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून नाशिक ग्रामीण मधील गुन्हेगारीला चांगलाच आळा बसला होता। अवैध धंदे करणारे मुख्यतः त्यांच्या रडारवर होते। नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात कारवाईचा बडगा त्यांनी उगारला होता। चोरी छुप्या रीतीने सुरू असलेल्या अवैध गुटखा, मद्य साठ्यांसह जुगार अड्डे चालविणाऱ्यांना तात्काळ बंद करण्याचा पवित्रा त्यांनी देखील घेतला होता। पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्यांनाही कारवाई करण्याचे आदेश बजावले होते। तसेच गाव परिसरातील अवैध धंद्यांची माहिती देण्यासाठी सर्वसामान्यांकरता स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती। तक्रारदाराचे नाव गुपित ठेवले जाईल, त्यामुळे अवैध धंद्यांविरोधात माहिती देण्याचे आव्हानच पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले होते। त्यामुळे ग्रामीण भागात अवैध धंदे करणाऱ्याचे धाबे चांगलेच दाणाणले होते आणि त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते। परंतु आज दिनांक 31 जानेवारी रोजी झालेल्या फेरबदलांमुळे नाशिक ग्रामीण हद्दीत बंद केलेले अवैध धंद्यावर नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक विक्रम दशमाने यांची पकड तितकीच असायला हवी अशी अपेक्षा नागरिकांमध्ये आहे। नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक यांनी यापूर्वी ठाणे ग्रामीण या ठिकाणी सेवा बजावली आहे। नाशिक ग्रामीणच्या पोलीस विभागात या बदलांमुळे अवैध धंद्यांना नवनियुक्त पोलीस अधीक्षक विक्रम दशमाने कशा प्रकारे आळा घालतात हे देखील बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।